एक शिक्षक हार्ट अटॅकने गेला सर. 2 दिवसाची बातमी आहे. त्या शिक्षकांनी सांगितले होते माझी तब्येत बरोबर नाही, तुम्ही माझ्याकडे बीएलओचं काम देऊ नका. म्हणजे एकीकडे शिक्षकांनी गुणवत्ता टिकवायची आणि दुसरीकडे बीएलओ सारखे कामं आमच्या शिक्षकांना लादायचे. अनेक पिढ्यांचं भवितव्य घडवणारे शिक्षकांचंच भविष्य आता अंधातरी झालंय का हा प्रश्न उपस्थित होतो. असं का म्हणावं असं वाटतंय, कारण की गेल्या अनेक दशकांपासून शिक्षकांच्या प्रलंबित समस्या अजूनही कायम आहेत आणि त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, त्या शासन दरबारी मांडण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो शिक्षकांचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यात देखील राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पार पडतं. आपल्यासोबत पाहू शकतो शिक्षक भारतीचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत हे सगळे. त्यांच्याशी बोलूया नेमकं काय या सगळ्यांच्या मागण्या आहेत. सर, शिक्षकांची समस्या ही काही नवीन राहिलेली नाहीये. अनेक वर्षांपासून शिक्षक अनेक समस्यांशी झूज देत आहेत. काय नेमक्या आपल्या सध्याच्या मागण्या आहेत, शासनाला आपण काय सांगतो? सर्वप्रथम मी बुलढाणा जिल्हा शिक्षक भारतीचा जिल्हाध्यक्ष प्राचार्य अशोक कुरखेडे आज संपूर्ण महाराष्ट्रभर विविध शिक्षक संघटनांचा हा राज्यव्यापी बंद या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्तानं आमचे शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कपिलजी पाटील, आमच्या अमरावती विभागाचे सन्माननीय विभागीय अध्यक्ष सुरेशजी देवकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं असं आयोजन केलेलं आहे. आज आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांवर सातत्याने हा अन्याय होतो आहे. मग टीईटीच्या संदर्भामध्ये असेल, शिक्षकांवर अशैक्षणिक कामं असतील की लादल्या जात आहे. एकीकडे शासन असं म्हणते की अनेक शिक्षकांची पदं रिक्त आहेत, शिक्षकेतर पदं रिक्त आहेत, परंतु ती भरल्या जात नाही आणि जे शिक्षक कार्यरत आहेत त्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा त्या ठिकाणी दिला जातो. आता म्हणजे एकीकडे शिक्षकांनी गुणवत्ता टिकवायची आणि दुसरीकडे बीएलओ सारखे कामं आमच्या शिक्षकांना लादायचे. मग आमच्या शिक्षकांकडनं कशी तुम्ही अपेक्षा करता की गुणवत्ता टिकली पाहिजे? आणि म्हणून आमची शिक्षक भारतीची मागणी आहे की सर्व शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून मुक्त करावं आणि त्यांना शैक्षणिक कामच करू द्यावी. अशा प्रकारचं आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक भारतीचं आंदोलन या ठिकाणी होत आहे. आज या ज्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटनांना आमचा शिक्षक भारतीय सुद्धा पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही आज या संघटनेमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो. एकंदरीत बुलढाण्यामध्ये जे आंदोलन पार पडणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे? मोर्चा काढणारे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत काय? आता सर्व शिक्षण संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. आता या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. आमच्या मागण्यांच्या प्रत्येक जे संघटना आहेत त्या संघटनांनी आपापलं निवेदन आणलेलं आहे. माझंही शिक्षक भारतीच्या वतीने आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि इथून गेल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी यांना ते निवेदन सादर करू. नक्कीच आपण पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा इथे निघणार आहे. आणखी काही शिक्षक आपल्यासोबत आहेत. सर, अशैक्षणिक कामांचा जो मुद्दा आहे तर अशैक्षणिक कामांची परंपराच बनलेली आहे. अनेक वर्षांपासून अशैक्षणिक कामं शिक्षकांवर लादल्या जातात. यातून सुटका मिळवण्यासाठी प्रशासनाने नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कास्पेट शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य रजिस्टर नंबर 5701 या संघटना मी कार्याध्यक्ष आणि आज जो राज्यव्यापी संप पुकारलेला आहे या संपामध्ये प्रमुख मागण्या आहेत. अशैक्षणिक काम म्हणजे बीएलओचं जे काम आहे हे शिक्षकांना दिले जाते. हे वर्षभर चालणारं काम आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये शिकवण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही आणि शिक्षक शाळा सोडून मुलं ही वाऱ्यावर असतात. त्याच्यामुळे गुणवत्ता ढासळत आहे आणि एक प्रकारे शासनाचा रोष आहे की जिल्हा परिषद शाळेतील मुलांना काहीच येत नाही. याचं कारण ते शिक्षकांना जबाबदार धरतात, हे चुकीचं आहे. अशैक्षणिक काम असेल हे शासनाने अशी अनेक अशैक्षणिक काम आहे, जवळपास 150 जवळ काम आहेत. ही कामं शासनाने शिक्षकांना करून घ्यावीत आणि शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत शिकवत आलं पाहिजे यासाठी त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे टीईटीचा असेल. आता शिक्षक असेल हा डीएड आणि बीएड होऊन परीक्षा पास होऊन उत्तीर्ण गुणवत्ता त्याची सिद्ध करून तो आलेला आहे या पेशामध्ये. मग आता पुन्हा मध्यंतरी त्याची टीईटी सारखी परीक्षा घेणे हे चुकीचं आहे. टीईटी सारखी परीक्षा सुद्धा शिक्षक घ्यायला नको, कारण त्यांची परीक्षा आधीच पास केलेली आहे. अशा विविध मागण्यांसाठी हा राज्यव्यापी आज संप आहे. या संपामध्ये मोर्चा आहे. या मोर्चामध्ये कास्पेट शिक्षक संघटना असेल, संघटने सर्व पदाधिकारी, इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी संपूर्ण राज्यभर आज या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि शासनाला दाखवून द्यायचं आहे आम्हाला की आमची ताकद ही काय आहे आणि यापुढे
कोणत्याही प्रकारचं अशिस्त काम किंवा या शिक्षणावर लादू नये आणि पूर्ण वेळ त्यांना शाळेत उपस्थित ठेवावं. निश्चितच जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारेल. सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, आपल्याला माहिती आहे. जर लवकरात लवकर यावर निर्णय झाला नाही तर पुढच्या आपल्या संघटनेच्या वतीने काय भूमिका राहील आंदोलन? जर या अधिवेशनामध्ये जे शिक्षकांकडे अशैक्षणिक कामं आहेत किंवा टीईटीचा प्रश्न आहे, हा जर शासनाने या ठिकाणी पूर्ण केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आज ज्या काही शिक्षक संघटना या ठिकाणी दिसतात, याहीपेक्षा अधिक संख्येनं आणि अधिक शिक्षक संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि शासनाला त्यांची जागा दाखवून देतील. नक्कीच आपण पाहतो बुलढाण्यामध्ये जे काय आहे, महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा बंद आंदोलन हे जे राज्यव्यापी आंदोलन पार पडत आहे त्याची धग आता बुलढाण्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि काही महिला शिक्षक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काय समस्या आहेत तुमची? आमच्या समस्या आहे जे सर, आम्ही शैक्षणिक कामं करतो आणि शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला जी आहे शैक्षणिक कामं देऊ राहिले, त्या कामाच्या बद्दल आम्ही आमच्या बालकांकडे पूर्ण दुर्लक्ष करू राहिलो. आज गोरगरिबाची जिल्हा परिषदला जे लेकरं आहे ते आमच्या भरोशावर आहे आणि आम्ही अशी तयारी केलेली आहे की या गोरगरिबाच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण कसं मिळावं या उद्देशाने आज आमच्या जिल्हा परिषदला सेमी इंग्लिश सुरू केलं. कॉन्व्हेंटला मागे टाकून आमचे लेकरं हे पुढे चाललाय आणि याचा परिणाम असा झाला की सगळ्यांचा आमच्यावर विश्वास बसला आणि खेड्यापाड्याच्या पालकांनी आमच्या शाळेमध्ये मुलं टाकले आणि अशैक्षणिक कामाचा बोजा एवढा वाढला की आज आता जनगणना झाली, त्याच्यानंतर बीएलओचे कामं दिले. बीएलओच्या कामामुळे आम्ही वर्गावर राहू शकत नाही. आम्हाला दिलं सकाळून शाळा करा, दुपारून जा. अरे घरी बसून ऑफलाईन ऑनलाईन कामं करता करता आम्ही त्या मुलांकडे दुर्लक्ष करू राहिलो. पालक येतात शाळेमध्ये की तुम्ही बीएलओचे कामं करता, वर्गावर अध्यापन करायला कोण आहे? अध्यापन करायला दुसरी सोयच नाहीये आणि त्यांची निराशा होती आणि आम्हालाही करमत नाही ना. आज शाळा उघडल्यानंतर आम्हाला मुलांना ड्रेस वाटप, पुस्तक वाटप आणि त्या मुलांना जे घडवायचं असतं त्या कामाच्या ऐवजी SIR आणि आमचे बीएलओचे कामं आम्हाला गावात फिरवायला लागतात. तुमचे पासपोर्ट आणा एवढ्या करूनही आम्हाला आज संच मान्यतेसाठी जे आधार कार्ड लागतात त्या आधार कार्डचे काम सुद्धा शिक्षकांना करावं लागतात, ते अपडेट करून, तेव्हा आमची संच मान्यता होते नाही तर आमचे शिक्षक एक्सेस होतात. एवढा प्रयत्न करून जर का आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडे जे मेन कार्य ज्ञानदानाचं आमच्याकडे त्याकडे आमचं दुर्लक्ष होत असेल तर काय फायदा? आम्ही शिक्षक म्हणून हे काम करतो. शिक्षकाच्या व्यतिरिक्त आम्हाला वाटते दुसरे अशैक्षणिक कामं देऊ नये, कारण हे कामं करायला समाजामध्ये बरेच बेरोजगार आहे की त्यांना या मानधन तत्वावर ते कामं करून घेऊ शकता. शिक्षक हा प्राणी, हा कोणतेच कामं नाकारत नाही आणि आज सुद्धा आम्हाला इथे परमिशन देऊन आम्ही सगळे कामावरून मोर्चाला आलो. त्यांचा उद्देश आमचा एवढाच होता की आमच्याकडे शैक्षणिक कामं देऊ नये, आम्हाला मुलांना शिकू द्या. आमचा याच्या पाठीमागचा दुसरा उद्देश काही नाही. एवढ्या करून आमच्यावर टीईटीची परीक्षा लांबली. 2 महिने टीईटीचा आम्ही सगळे लेकरं बाळ सगळं करून अभ्यास केला, तोही पेपर फोडला शासनाने. त्यात आमचा शिक्षकांचा दोष आहे का? आता शाळा उघडल्यानंतर टीईटीचा अभ्यास करायचा, मुलांना शिकवायचं, बीएलओचे कामं करायचे, संच मान्यता करायची, हे प्रश्न कोण सोडवणार आहे? आणि शिक्षक हा प्राणी असा आहे की तोच एक राष्ट्रपती पदापर्यंत सगळ्यांना पोहोचू शकतो. रसा तळागाळातल्या झोपडपट्टीच्या मुलांना कलेक्टर बनवायची क्षमता ही फक्त शिक्षकांमध्ये, कोणी आमदार खासदार किंवा मंत्र्यांमध्ये हिंमत नाही, कारण त्यांना बनवणारे एक शिक्षक आहे आणि हा शिक्षकांच्या गळ्यापर्यंत आलं तरी शिक्षक आवाज उठवू नये ही खंत आहे. त्यामुळे एकजुटीने आमचा हा मोर्चा काढण्याचा उद्देश आहे. आम्हाला शासनाला एवढंच सांगायचंय, आमचं जे काम आहे तेच आम्हाला करू द्या, आम्हाला शैक्षणिक कामं करू द्या आणि अशैक्षणिक कामापासून आमचा हा याच्यावरचा उपाय काही ना काही तुम्ही तोडगा काढा, नाही तर पर्यायाने आम्हाला तोडगा रस्त्यावर तर आम्ही उतरलेलोच आहे, पण त्याच्यात नुकसान आमच्याच बालकांचं आहे, दुसरं कोणाचंच होणार नाही. धन्यवाद. पेन्शनचाही मुद्दा तुम्ही मांडलेला होता त्याबद्दल. हो, पेन्शनसाठी आम्हाला हेच म्हणायचं होतं. मी म्हटले की सरकारने एक पत्र काढले की टीईटी जर का तुम्ही पास झाले नाही तर तुम्हाला जबरदस्ती सेवेतून समजा निवृत्त केलं जाईल. माझं काही म्हणणं नाही सर, सेवेतून निवृत्त करा, पण तुम्ही आम्हाला पेन्शन लागून करा. आमच्या शिक्षकांना पेन्शन नाही. अरे 5 वर्ष आमदार खासदार राहतात त्यांना पेन्शन आहे, आम्ही 30-30 वर्ष सेवा करू राहिलो तरी आम्हाला पेन्शन नाही. मग असं करा तुम्ही, आम्हाला सेवा निवृत्त करा आणि आम्हाला पेन्शन देऊन टाका. आम्ही स्वखुशीने घरी राहतो, काही आमची अडचण नाही, आम्ही घरी बसून लेकरांना शिकू. कारण आम्ही जर का ज्यांना ज्ञानदानाचं कार्य करतो त्याला भीक मागायची वेळ तुम्ही आणू राहिले. शिक्षकाला भीक मागायची. आज एक शिक्षक हार्ट अटॅकने गेला सर, 2 दिवसाची बातमी आहे. त्या शिक्षकांनी सांगितले होते माझी तब्येत बरोबर नाही, तुम्ही माझ्याकडे बीएलओचं काम देऊ नका, तरी त्यांना काम दिला, तो माणूस गेला. आज त्याची जीवितहानी कोणी भरून द्यायची? आज आम्ही 2-2 वाजेपर्यंत ऑनलाईन कामं करतो. आमचे पण हे शरीर आहे, यंत्र थोडीच येते, यंत्र बिघडणारच आहे ना. तुम्ही अशैक्षणिक कामाचे बोडगा करा आणि मी ते सरळ सांगते तुम्हाला, जर का त्यांना एवढं वाटत असेल तर सर्व शिक्षकांना पेन्शन देऊन टाका आणि सरकारची जी इच्छा आहे खाजगीकरण करून टाका. पण याच्यात सर्वात नुकसान गोरगरिबाच्या लेकरांचं आहे आणि आम्हाला ते होऊ द्यायचं नाहीये. आम्हाला आमच्या जिल्हा परिषद शाळा ह्या वाचवायच्या आहे आणि त्या आम्ही वाचवणार, त्यासाठी आमचा मोर्चा आहे याचा. नक्कीच आपण पाहतो की एक महिला शिक्षक म्हणून कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा ज्या अनेक अडचणी येतात त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं जर शासनाने यावर दखल जर घेतली नाही तर खूप मोठा शिक्षकाचा असंतोष उफाळला जाईल आणि नक्कीच त्याचे विपरीत परिणाम देखील महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतात. हे आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अभिषेक परफे, महाभूमी डिजिटल, बुलढाणा.